नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, आज आपण बघतोय मस्त असं हिरव्या वाटणातलं पारंपरिक भरलं वांग. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. तर ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून ते मिक्स करून घेते. सोबतच साधारण 5 वांगी मी इथे घेतलेली आहेत आणि त्या वांग्याचे असे देठ काढून घ्यायचे आहेत. साईडचा जो थोडासा पाला असतो तोही काढून घ्यायचा आणि वांग्याला मधोमध असं छेद देऊन ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि अशाच प्रकारे सर्व वांगी मी कट करून घेते. मध्ये बघू शकता तुम्ही, वांग्याला अजिबात कीड वगैरे नाहीये. तर इथे मी काळी पडू नयेत म्हणून वांगी ही पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहेत आणि मिठाचं पाणी वापरलेलं आहे. तर आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेते आणि त्यामध्ये 1 कांदा अशा प्रकारे पातळ स्लाइस करून घेतलाय आणि तो आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे. ही वांग्याची भाजी खरंच खूपच अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे चांगलं तांबूस रंगावर आपण फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा, आलं, लसूण, मिरची हे फ्राय झालं की आता मी त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे सुकं खोबरं घालतेय. माझ्याकडे कीस अवेलेबल होता म्हणून मी कीस घातलाय आणि तोही चांगला तांबूस रंगावर फ्राय करून मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण हे थोडंसं थंड होण्यासाठी वाट बघूया. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही वांगी घातलेली आहेत आणि ही वांगी आपण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत. आता आपलं जे वाटण आपण करणार होतो तो मसाला थंड झालाय. त्यामध्ये मी साधारण 1 मूठभर शेंगदाणे आणि देठासहित थोडीशी कोथिंबीर घालून हे असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपलं हे वाटण तयार आहे आणि हे वाटण मी ह्या फ्राय झालेल्या वांग्यांवर घालतेय. तर तुम्ही इथे बघू शकता, वांग्यामध्ये आपण अजिबात मसाला भरलेला नाहीये, पण तरी सुद्धा हा मसाला अगदी आतपर्यंत व्यवस्थित जातो जर तुम्ही भाजी अशा पद्धतीने बनवलीत तर. तर मैत्रिणींनो, आता सगळं वाटण यामध्ये घातलंय. आता मी घालते थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गरम मसाला आणि हे आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतोय. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी यामध्ये घालतेय. आता तुम्हाला इथे दिसत असेल, मसाला अगदी व्यवस्थित आतपर्यंत गेलेला आहे आणि पाणी घालून तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आणि साधारण 5 ते 7 मिनिटं मी याला मंद आचेवर झाकून छान वाफवून घेतलेला आहे. कलर तर इतका सुरेख आलेला आहे आणि भाजीचा वास सुद्धा खूप छान येतोय. तर मैत्रिणींनो, अगदी पटकन बनणारी अशी ही मस्त हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आता मी घालते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेतोय. तर आपली मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार आहे. भाकरी, चपाती किंवा थालीपीठ यासोबत तुम्ही ही सर्व करू शकता. तर मैत्रिणींनो, अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.